हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आज आम्ही निघालो आहे निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांपैकी एक चमत्कार बघायला, म्हणजेच नायगरा फॉलला आम्ही निघालो आहे. आज आम्ही मिशिगनमध्ये राहतो आणि आमच्यापासून 6 तासावर आहे नायगरा फॉल्स. तर नायगरा फॉल्स बघण्यासाठी एक मेड ऑफ द मिस्ट नावाची फेरी असते, म्हणजे बोट असते. त्याचंच तिकीट इथे काढायसाठी लाईन आहे. अडल्ट्ससाठी $30 आणि किड्ससाठी $19 असं तिकीट होतं. 5 वर्षापेक्षा लहान मुलांसाठी फ्री होतं. आणि ही बोट मेड ऑफ द मिस्ट नावाची जे बोट असते एकदम आपल्याला खूप जवळ घेऊन जाते नायगरा फॉल्सच्या. आणि हा पहिलं दृश्य नायगरा फॉलचं बघून आम्ही इतकं चकित झालो, इतकं प्रचंड भला मोठा नायगरा फॉल आहे. खरंच खरंच अद्भुत अविस्मरणीय दृश्य होतं की खरंच इतकं सुंदर दृश्य कधीच आत्तापर्यंत पाहिलं नव्हतं आम्ही. इतकं सुंदर नायगरा फॉल आहे. नायगरा फॉलमध्ये ते मिड ऑफ द मिस्टमध्ये जाण्यासाठी ते एक असं रेनकोटसारखं देतात, त्याला पोन्चो म्हणतात. तर तो घालून बोटवर चढायचं असतं. तर तो आम्ही सगळ्यांनी घालून बोटवर चढलो. बोट अजून चालू व्हायला वेळ होती, त्यामुळे आम्ही खूप सारे फोटोज काढून घेतलं. आणि मग हळूहळू ती बोट त्या नायगरा फॉलच्या खूप जवळ आपल्याला घेऊन जाते. तर हे आम्ही हळूहळू जवळ जातोय. ते नायगरा फॉलचे खूप तुषार असे उडत होते. सगळीकडे असं धुकं साठलं होतं, ऊन होतं, त्यामुळे जिथे तिथे रेनबोज दिसत होते. इतकं सुंदर, खरंच डोळ्याचे पारणे फेडण्यासारखं दृश्य होतं. खरंच ह्याला निसर्गाचा चमत्कार म्हणतात, ते खोटं नाही. खरंच चमत्कार आहे. इतका भला मोठा प्रचंड पाण्याचा प्रवाह आहे, बापरे. पूर्ण तिन्ही दिशेला नायगरा फॉल तुम्ही बघताय. आता मी सगळ्या दिशेने दाखवत होते. इतक्या जवळ आम्हाला नायगरा फॉलमध्ये आणून ते बोट थोडा वेळ थांबवतात. पूर्ण ते तुषार पाण्याचे उडत होते, जसं काही खूप जोराचा पाऊस आपल्या अंगावर पडतोय. तो पोंजो, ते रेनकोट घालून सुद्धा आम्ही इतकं भिजलो होतो. पण तरी खूप मजा आली. खरंच अमेरिकेला आल्यावर मस्ट विजिट करण्यासारखा हा स्पॉट आहे. नायगरा फॉलला नक्की भेट दिलीच पाहिजे, जे जे अमेरिकेमध्ये येतात त्यांनी. खूप मजा केली, खूप फोटोज काढले. आणि मग आम्ही आमच्या हॉटेल्सवर गेलो, कारण की परत जेवण करून आम्हाला संध्याकाळी नायगरा फॉलला यायचं होतं. कारण की संध्याकाळचा नाईट व्ह्यूसुद्धा नायगरा फॉलचा बघण्यासारखा असतो. आणि समर होतं चालू, समर वेकेशन्स चालू होते, त्यामुळे पूर्ण महिनाभर फायरवर्क्स असतं. त्यामुळे आम्ही पटकन आवरून परत नायगरा फॉलला आलो. तुम्ही बघताय खूप सुंदर अशी लाईटिंग नायगरा फॉलला केलेली होती. आणि आजूबाजूचा एरियासुद्धा इतका सुंदर लाईटिंगनी दिसत होता. समोरचे बिल्डिंग्स वगैरे खूप छान दिसत होत्या. फायरवर्क्स बघून रात्री परत आम्ही हॉटेलवर जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला केव ऑफ द विंड्स नावाचं असंच एक त्या नायगराच्या एरियामध्ये एक आहे लोकेशन, की तिथे तुम्हाला बोट नसते, स्वतः चालत जावं लागतं. आणि त्यांनी असं केलेलं आहे पायऱ्यांसारखं, की त्याच्यावरून तुम्ही नायगरा फॉलच्या एकदम जवळ जाऊ शकता. त्या नायगरा फॉलचं पाणी तुमच्या अंगावर घेऊ शकता. इतक्या जवळ तुम्ही नायगरा फॉल्सच्या जाऊ शकता. ते त्याच्यासाठी सुद्धा केव ऑफ द विंड्स त्याचं नाव आहे. त्याच्यासाठी सुद्धा $23 अडल्ट्सचं तिकीट आहे आणि $15 किड्ससाठी तिकीट आहे. त्याचाही आम्ही अनुभव घेतला. खूप सुंदर अनुभव होता. कालपेक्षा जास्त आम्ही आज भिजलो होतो. त्याच्याच जवळ एक असं नायगरा फॉलचं गार्डन आहे. हे जे काही तुम्ही बघितलं काल आणि आज, हा अमेरिकेच्या साईडचा व्ह्यू आहे नायगरा फॉलचा. कॅनडाच्या साईडनी अजून सुंदर दिसतं असं म्हणतात, पण हेच इतकं सुंदर आहे. कॅनडाच्या साईडनी अजून किती सुंदर दिसेल आय डोंट नो. पण खरंच डोळ्याचे पारणे फेडण्यासारखं दृश्य होतं. अद्भुत चमत्कार म्हणजे काय, आज खरंच बघितलं आम्ही. खूप छान गेले आमचे 2 दिवस. नायगरा फॉलला सोडून जाण्याची इच्छाच होत नव्हती आमची, इतकं सुंदर वातावरण होतं. तर कसा वाटला तुम्हाला नायगरा फॉल, नक्की सांगा. आणि व्हिडिओज आवडला असेल लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.